नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. महिपत आणि नागराजने किल्लेदार आणि सुभेदार यांच्यासमोर कबूल केला त्यांचा गुन्हा. आता प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येतो, त्यामुळे सगळ्यांनाच खूपच धक्का बसलेला असतो. प्रतिमा आणि रविराज खूपच तुटून गेलेले असतात. मग अर्जुन यांनी सगळ्यांनी हे कसं केलं हे उघड करण्यासाठी सगळ्यांनाच एकत्र आणतो. मग पोलीस महिपत आणि नागराजला पण घेऊन येतात. मग ते दोघं पण सगळं कबूल करतात. नागराज म्हणतो, 20 वर्षांपूर्वी जो ॲक्सिडेंट फेल गेला, मग मग मी आणि महिपतनी हा प्लॅन केला, नाहीतर आमची ही सगळी मेहनत वाया गेली असती. आणि तेवढ्यातच प्रिया महिपतच्या ऑफिसमध्ये सायलीचं गाठोडं घेऊन येते. त्यामुळे मग आम्ही तिलाच तन्वी म्हणून वापरायचा विचार करतो आणि तिला पाठवतो तन्वी किल्लेदार म्हणून. आणि नागराज म्हणतो, DNA रिपोर्ट्स वगैरे मॅनेज करायला महिपतला तसं काही अवघड नव्हतं. त्यामुळे आम्ही या प्लॅनमध्ये सक्सेस झालो. हे ऐकून तर रविराजच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांचा विश्वासच बसत नसतो, की त्यांच्या आयुष्यात एवढं सगळं होतंय. पण आता हे खरंच बघण्यासारखं असेल, की महिपत, नागराज आणि प्रिया यांना तर माहीत आहे, की खरी तन्वी कोण आहे. तर हे सांगतील का त्यांना, की खरी तन्वी कोण आहे ते? तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.